लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो मे महिन्याचा हप्ता म्हणजे 11वा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात त्याची तारीख या ठिकाणी फिक्स झाली आहे का? तर याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। कोणत्या तारखेला तुम्हाला हा 11वा हप्ता भेटणार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्या डिटेल्स मध्ये मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। लाडक्या ताईंनो बघा, तुम्हाला आतापर्यंत 10 हप्ते जमा झालेले आहेत, म्हणजे एप्रिल महिन्यापर्यंत हप्ते जमा झालेले आहेत। जर कोणत्या ताईला एप्रिल महिन्यापर्यंत हप्ते जमा झाले नसतील तर एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, आणि ज्यांचे जमा झाले असतील त्यांनी त्यांचं नाव, जिल्हा आणि या ठिकाणी तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेले आहेत ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। कारण की या ठिकाणी तारीख आता जवळ येत आहे आणि या तारखेनुसार तुम्हाला पैसे जमा होणार आहेत। 11वा हप्ता जमा होणार आहे, मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ या ठिकाणी काळजीपूर्वक बघायचा आहे। कोणत्या अशा ताई आहेत ज्यांना हा एप्रिलचा हप्ता भेटलेला नाहीये त्यांना हा मे महिन्याचा हप्ता पण भेटणार आहे, म्हणजे 3000 रुपये एक्स्ट्रा त्यांना भेटणार आहेत। तर काय असणार आहे सगळ्या गोष्टी सांगणार आहे। त्याचबरोबर एक मोठी पडताळणी सुरू झालेली आहे आणि त्या पडताळणीमध्ये तुम्हाला मे महिन्याचा हप्ता ठरणार आहे की भेटणार आहे का नाही। जर तुम्ही या ठिकाणी पूर्ण अटी पूर्ण झाल्या, सगळ्या अटी जर पूर्ण झाल्या असतील तरच तुम्हाला हा मे महिन्याचा हप्ता भेटणार आहे। तर लाडक्या ताईंनो एक छोटा प्रश्न विचारतोय, मे महिन्याचा हप्ता हवाय का? पटपट एकदा कमेंट बॉक्स सांगायचं आहे, कारण की बरीच आतुरता लागली आहे की सर आता एप्रिलचा हप्ता भेटलाय, मेचा हप्ता भेटायला पाहिजे। तर अशा कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला वाटतंय की मे महिन्याचा हप्ता लवकरात लवकर आमच्या अकाउंटला भेटायला पाहिजे, तर त्याच्यासाठी एक मोठी तारीख आली आहे। ती तारीख तुम्हाला मी आता सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चला लाडक्या ताईंनो, या ठिकाणी मे महिन्याचा हप्ता त्याची तारीख काय असणार आहे, या महिलांना मिळणार आहे हप्ता। तर ह्याच बरोबर तुम्हाला एक मोठी अपडेट समोर आली आहे, एक मोठी न्यूज समोर आली आहे। एबीपी माझाची ही न्यूज तुम्हाला सांगतो बघा, व्यवस्थित काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। आता लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी। लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिलांची बँक खाती काढून त्याचा वापर अवैध कामांसाठी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। सायबर फसवणूक आणि बेकायदेशीर व्यापारासाठी या खात्यांचा वापर केल्याचं पोलीस तपासात समोर आलं। आतापर्यंत 1000 बँक खाती काढण्यात आली असून यातील 100 कोटींचा अपहार झाल्याची माहिती आहे। या प्रकरणी मुंबईच्या जुहू पोलिसांनी संबंधित टोळक्याचा पर्दाफाश केला। खातं काढण्यासाठी लाडक्या बहिणींना प्रत्येक खात्यामागे 1000 रुपये दिले जात असल्याचे समोर आले। या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी अविनाश कांबळेच्या मुसक्या आवळण्यात आले। तसंच लोकांची खाती उघडणारा रितेश जोशी फरार आहे, त्याची पत्नी आणि मैत्रिणीला पोलिसांनी अटक केली। तर लाडक्या बहिणींच्या खात्यांचा कसा गैरवापर केला जातोय ते जाणून घेऊया। तर काळजीपूर्वक बघा लाडक्या ताईंनो, तुमच्या बरोबर पण हे गोष्टी होऊ शकतात। लाडकी बहीण योजनेच्या नावे महिलांची खाती काढण्यात आली। अविनाश कांबळे नावाच्या व्यक्तीने रितेश जोशीला खाती काढण्याचं काम केलं। खाती काढण्यासाठी पॅन कार्ड ऐवजी फॉर्म 60 चा वापर करण्यात आला। फॉर्म 16 चा वापर केलाय। एका खात्यामागे रितेशला 5000 आणि लाडक्या बहिणीला 1000 रुपये दिले जायचे। 104 गोठवलेल्या खात्यांमध्ये 19,43,000ची रक्कम। फेब्रुवारी महिन्यात 10 खात्यातून 7 कोटींचा व्यवहार झाल्याचं उघड झालं। 7 कोटी। आतापर्यंत एकूण 1000 खाती काढल्याचंही उघड झालंय। या खात्यांमधून तब्बल 100 कोटींचा अपहार केल्याचं उघड होतं। 100 कोटीचा घोटाळा, मोठा घोटाळा आलाय पुढे। लाडकीची फसवणूक करून 5000 खातं विकायचे असा हा प्लॅन होता। ट्रेडिंग, सायबर फसवणूक, काळा पैसा पांढरा करण्यासाठी या रकमेचा उपयोग होत असतो। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल एक मोठी पडताळणी या ठिकाणी सुरू झालेली आहे। तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं, आणि या पडताळणीमुळेच या ठिकाणी ह्या गोष्टी समोर येत आहेत की कोणी खरे अकाउंट काढलेत, कोणी खोटे अकाउंट काढलेत। तुम्हाला मी अगोदरपासून सांगतोय, तुमच्या पडताळण्या सगळ्याच्या 100% बॅक साईडला चालू आहेत। सरकार साईड बाय साईड तुमच्या पडताळण्या सगळ्यांचं चालू आहे। तुमचं खातं बरोबर आहे का, तुमच्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का, या सगळ्या गोष्टी सरकार चेक करत आहे। आणि बघा लक्षात घ्या, 1 कोटी लाडक्या ताईंची या ठिकाणी काय होणार आहे, पडताळणी देखील होणार आहे। त्याची पण एक बातमी समोर आली आहे। ज्या पिवळ्या रेशन कार्ड वाले ताई असतील, केशरी रेशन कार्ड वाले ताई असतील, त्यांनी मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। आणि त्यांच्याकडे जर पिवळं रेशन कार्ड नसेल, केशरी रेशन कार्ड नसेल, तर त्या ताईंनी एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये त्यांचं नाव, जिल्हा सांगायचंय आणि तुमचं उत्पन्न किती आहे ते सांगायचंय। कारण की ज्या रेशन कार्ड, पांढरे रेशन कार्ड वाले ताई किंवा ज्यांनी उत्पन्नाचा दाखला जोडलेला ताई आहेत त्यांना डायरेक्ट या ठिकाणी त्यांची पडताळणी होणार आहे। 1 कोटी ताईला या ठिकाणी काय होणार आहे, लाडकी बहीण योजना बंद होणार आहे। त्याच्याबद्दलची एक मोठी बातमी येणार आहे, ती पण तुम्हाला मी थोड्या वेळात सांगतो। पण सगळ्यात अगोदर तारीख, बऱ्याच ताईंचे मेसेज येत आहे की सर नेमकी तारीख काय असणार आहे, कोणत्या तारखेला पैसे जमा होणार आहेत, ते तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे। लाडक्या ताईंनो, आपल्या गोष्टी सगळ्या पुराव्यासहित असतात, त्याच्यामुळे तुम्हाला आता त्या गोष्टी मी दाखवणार आहे। चला या ठिकाणी बघू शकता, आज आहे 16 मे। बघा लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, आज 16 मे आहे। या ठिकाणी 16
16 मे आज आहे. तर 11 मे ला सगळ्याला वाटलं होतं मदर्स डे ला या ठिकाणी पैसे जमा होतील, 11 मे ला पैसे जमा होतील. बऱ्याच ताईंना वाटलं होतं, पण या ठिकाणी पैसे जमा झालेले नाही. म्हणजे 11 मे तारीख गेलेली आहे. 12 मे ला पण वाटलं होतं, पण 12 मे ला पण तारीख आली होती, 12 मे पण तारीख समोर आली होती, पण त्या तारखेला पण पैसे जमा झालेले नाहीयेत. आता 15 मे बघा, 15 मे ला पण काल बऱ्याच ताईला वाटत होतं कुटुंब दिन आहे, या ठिकाणी जागतिक कुटुंब दिन या ठिकाणी साजरा केला जातो, त्या निमित्ताने पैसे जमा होतील का असं पण बऱ्याच ताईला वाटलं होतं, पण 15 मे ला पण पैसे आलेले नाहीयेत. आता राहिलेल्या 2च तारखा राहिलेल्या आहेत, 24 मे आणि 26 मे. 24 मे ला आहे बंधू दिन म्हणजे ब्रदर्स डे. ब्रदर्स डे बघा हा लाडक्या बहिणींचा कार्यक्रम आहे, लाडक्या बहिणींची योजना आहे. आणि कोणी दिली तुम्हाला? लाडक्या भावानी दिलेली. लाडक्या भावाचा अर्थ होतो ब्रदर्स डे. ब्रदर्स डेच्या दिवशी या ठिकाणी मोठी या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे की बाबा या ठिकाणी 24 तारखेला 24 मे ला या ठिकाणी पैसे अकाउंटला येऊ शकतात. तर ही आपल्याला एक मोठी तारीख असणार आहे 24 मे. आणि शेवटचा आठवडा असणार आहे बघा, शेवटच्या आठवड्यात शक्यतो पैसे जमा होतात 24 मे ला. बऱ्याच वेळेस पैसे अकाउंटला आलेले 24 मे ला, 25 मे ला, म्हणजे 24 तारखेला, प्रत्येक महिन्याच्या 24 तारखेला बऱ्याच वेळेस पैसे आलेले आहेत. त्याच्यामुळे 24 मे आणि वरून ब्रदर्स डे असल्यामुळे ही एक तारीख या ठिकाणी समोर येत आहे. तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला भावाकडून तुमच्या हे गिफ्ट भेटत असतात, प्रत्येक महिन्याला पैसे भेटत असतात. तर ह्या ब्रदर्स डे निमित्त तुम्हाला पैसे हवेत का? पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. 24 मे पर्यंत तुम्हाला अकाउंटला पैसे यावेत का? तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आणि जर 24 मे ला पैसे आले नाहीत तर बघा 26 मे 1 मे तारीख राहते, शेवटची तारीख राहते 26 मे म्हणजे सोमवार असणार आहे. 26 मे ला 26, 27, 28, 29, 30, 31 या ठिकाणी या 3 ते 4 दिवसात जास्त दिवस आता आजकाल लागत नाहीयेत. मोठे जरी आता 1.5, 2 करोड, 2.5 करोड जरी ताईच्या अकाउंट असले तरी त्यांना पाठवायला कमीत कमी फक्त 3 ते 4 दिवसामध्ये सगळ्या गोष्टी कंप्लीट होतात. त्याच्यामुळे 26, 27, 28, 29 या 3 ते 4 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला सगळ्यांचे पैसे येतील अशा स्वरूपाची एक मोठी या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे. तर याच्यामध्ये तुम्ही म्हणत असाल की सर याचा पुरावा आहे का? कुठे न्यूजपेपरला आलाय का? कुठे टीव्हीला आलाय का? तुम्ही ह्या ज्या गोष्टी सांगतात ते खरे आहेत का? त्याचा पुरावा पण तुम्हाला मी दाखवतो. बघा आता 2 ते 3 न्यूजपेपरला आलेला आहे. तर तुम्हाला एक चांगला न्यूजपेपरची बातमी पण या ठिकाणी दाखवत आहे. साम टीव्हीची बातमी तुमच्या समोर या ठिकाणी आहे. बघा साम टीव्ही सगळ्यालाच माहिती आहे, सकाळी न्यूजपेपरला पण आले, साम टीव्हीला सगळ्याला साम टीव्ही माहिती आहे. तर साम टीव्हीने या ठिकाणी मोठी बातमी समोर दिलेली आहे. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना 15 दिवसामध्ये खुशखबर मिळणार, खात्यामध्ये मे महिन्याचे 1,500 रुपये जमा होणार. बघा आज तारीख आहे 16 मे. 16 मे आणि ह्यांनी सांगितले 15 दिवसामध्ये. 15 दिवसात म्हणजे याच महिन्याच्या शेवटच्या 31 तारखेपर्यंत, म्हणजे महिन्याचा शेवटची तारीख जी असेल त्या तारखेपर्यंत तुम्हाला अकाउंटला पैसे जमा होणार आहेत. एक मोठी तारीख आपल्या समोर आहे 24 मे आणि दुसरी तारीख आहे 26 मे. या 2 तारखा या 15 दिवसामध्ये येतात. त्याच्यामुळे या 2 तारखेला पैसे जमा होऊ शकतात अशी मोठी शक्यता वर्तवली जात आहे. पण आता बघावं लागेल की या तारखेला पैसे येतील का नाही. अधिकृत याच्या ठिकाणी माहिती आलेली नाहीये, अधिकृत अजून टाइम ह्या डेट्स दिलेल्या नाहीयेत. ह्या डेट्स फक्त न्यूजपेपर वाल्यांनी आलेल्या आहेत आणि आपल्या या ठिकाणी आपण सांगितलेल्या माहितीनुसार, या म्हणजे न्यूजपेपरच्या माहितीनुसार आपण या डेट्स देत आहोत की 24 तारीख आणि 26 तारीख या तारीख आपण याची अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की सर या ठिकाणी 24 तारखेला मग तुम्ही बोललात की पैसे येतील, पण लक्षात घ्या अजून अधिकृत माहिती आलेली नाही. जर अधिकृत माहिती आली समोर कुणी मंत्र्यांनी किंवा कोणी अधिकाऱ्यांनी सांगितलं तर नक्कीच तुम्हाला ती मी सगळ्यात व्हिडिओ फास्ट मध्ये देऊन टाकेल. पण आता सध्या तर 24 आणि 26 मे या 2 तारखा आपल्या समोर येत आहेत. तर तुम्हाला 24 तारखेला पैसे भेटावेत अशी मी ईश्वरच्या आधी प्रार्थना करतो. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायचं, सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करायचंय आणि काही प्रॉब्लेम आले असतील, काही अडचणीत असतील तर कमेंट बॉक्स मध्ये मला विचारायचे आहेत. इथे थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.